तर बघा आता आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. तर नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे बघा क्वेश्चन पेपरमध्ये. द फॉलोइंग डाटा परमिट्स 2 वर्कर्स डुईंग द सेम जॉब इन अ फॅक्टरी. आणि डिटेल दिलेलं आहे बघा. म्हणजे काय आहे की 2 वर्कर आहे. वर्कर इथं खाली दिलेले बघा, वर्कर ए आणि वर्कर बी. मग वर्कर ए आणि वर्कर बी जे आहे तर ते एका फॅक्टरीमध्ये काम करतात. ठीक आहे. मग त्यांचा डाटा दिलेला आहे आपल्याला. तर डाटा काय दिलेला आहे बघा, आपण इथं डाटा बघू आता. तर इथं डाटा दिलेला आहे बघा. फॉलोइंग डाटा परमिट्स 2 वर्कर डुईंग द सेम जॉब इन फॅक्टरी. 2 जण एका फॅक्टरीमध्ये काम करत आहे, वर्कर ए आणि वर्कर बी. तर इथं सांगितलं आहे मीन टाईम ऑफ कम्प्लिटिंग जॉब. म्हणजे काय की ते जे जॉब्स आहे म्हणजे किंवा वर्क पीस वगैरे जे बनवित असेल तर त्यांचा मीन दिलेला आहे टाईमचा बनवायचा. तर या पहिल्या वर्करचं मीन आहे 40 आणि दुसऱ्या वर्करचं मीन आहे 42. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे एस डी दिलेलं आहे. तर एस डी म्हणजे सिग्मा. सिग्मा पहिल्याचा आहे 8 आणि दुसऱ्याचा आहे 6. आणि विचारलं आहे हु इज मोर कन्सिस्ट वर्कर. मग आता बघा हे काय सांगितलं की कोण जास्त कन्सिस्ट आहे. मग आता ज्याचं व्हॅरिएशन कमी येईल त्याचं कन्सिस्टन्सी जास्त राहील. तुम्हाला सांगितलं बघा कन्सिस्टन्सी आणि व्हॅरिएशन. ज्याचं व्हॅरिएशन जास्त येईल त्याची कन्सिस्टन्सी कमी राहील आणि ज्याचं व्हॅरिएशन कमी येईल त्याची कन्सिस्टन्सी जास्त राहील. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, वर्कर ए आणि वर्कर बी साठी कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स फाइंड आउट करावं लागेल. आणि कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स जो आहे तो पर्सेंटेजमध्ये येईल आणि तो ज्याचा कमी येणार आहे त्याची कन्सिस्टन्सी जास्त राहणार आहे. ठीक आहे. तर बघा आता आपण सॉल्व्ह करू. तर इथं प्रॉब्लेम आपल्याला गिवन आहे. ठीक आहे. तर फॉलोइंग डाटा परमिट्स द 2 वर्कर डुईंग द सेम जॉब इन फॅक्टरी. आणि इथं विचारलेलं आहे हु मोर कन्सिस्ट. आणि वर्कर ए आणि वर्कर बीचा डाटा दिलेला आहे. तर मीन टायमिंग ऑफ कम्प्लिटिंग द जॉब इन मिनिट. तर याला 40 मिनिट लागतं, याला 42 मिनिट लागतं. ठीक आहे. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेलं आहे मिनिटमध्ये 8 आणि 6. ठीक आहे. मग आता आपण इथं सॉल्व्ह करू. बघा सगळ्यात पहिले आता काही कम्पॅरिझन करायचं आहे. काय करायचं आहे कम्पॅरिझन. तर कम्पॅरिझन करायसाठी काय करायचं, मग इथं 2 पार्टमध्ये पेजला असं डिवाइड करून घ्यायचं. ठीक आहे. मग फॉर वर्कर ए आणि फॉर वर्कर बी असे दोघांचं कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स फाइंड आउट करायचं. इथं लिहायचं फॉर वर्कर ए आणि फॉर वर्कर बी. फॉर वर्कर बी. ठीक आहे. मग आता वर्कर ए, मग आता याचं मीन टायमिंग किती दिलेलं आहे बघा. इथे लिहा मीन टाइम ऑफ कम्प्लिटिंग जॉब. म्हणजेच काय दिलेलं आहे एक्स बार दिलेलं आहे. मग एक्स बार इक्वल्स टू किती दिलेलं आहे पहिल्याचा 40. ठीक आहे. आणि इथं काय आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. मग स्टँडर्ड डेव्हिएशन ठीक आहे. मग स्टँडर्ड डेव्हिएशन मग स्टँडर्ड डेव्हिएशन कशाने डेजिग्नेट करतो आपण सिग्मानी. ठीक आहे. मग सिग्मा इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 8. मग बघा आता याचं काय करायचं आपल्याला कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स फाइंड आउट करायचं. मग कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे बघा. कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स इक्वल्स टू CV इक्वल्स टू काय राहतं सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100 राहतं. ठीक आहे. मग आता बघा या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. मग या फॉर्म्युल्यात जर पुट केलं तर CV ऑफ ए काय येणार आहे बघा. CV ऑफ ए इक्वल्स टू मग सिग्मा किती इथं 8/40 इंटू 100. म्हणजेच किती येणार तो बघा आता 8/40 इंटू 100 येणार आहे. कॅल्क्युलेटरमध्ये जर कॅल्क्युलेट केलं 0 कट झाला आणि 4 1 4 4 2 8 म्हणजेच इथं 1 0 कट झाला तर 20 येणार. बघा हा 20% आला याचा. तसंच आपल्याला कशाचं CV फाइंड आउट करायला वर्कर बीचं. तर मग बघा इथं मीन टाइम
ऑफ completing job completing the job इक्वल्स टू किती आलेला आहे इथं बघा आता म्हणजे मीन टाईम म्हणजेच एक्स बार दिलेला आहे ठीक आहे मग एक्स बार इक्वल्स टू 42 ठीक आहे आणि स्टँडर्ड डेविएशन किती दिलेलं आहे इथं सिग्मा इक्वल्स टू 6 दिलेलं आहे ठीक आहे मग बघा आता सिग्मा किती दिलेला आहे आपल्याला 6 मग आपल्याला याचा कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स फाइंड आउट करायला मग कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय राहतो कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स बघा कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स इक्वल्स टू CV इक्वल्स टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100 मग बघा CV ऑफ B इक्वल्स टू सिग्मा किती इथं 6 अपॉन 42 इंटू 100 ठीक आहे मग इथं किती येणार बघा 6 1 6 6 7 42 आणि 100 डिवाइड बाय 100 ठीक आहे याचं कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करायचं जास्त गडबड करायची नाही 6 डिवाइड बाय 42 इंटू 100 बघा याचं येतं 14.28% ठीक आहे म्हणजेच CV ऑफ B किती आला 14.28 आला किती आला 14.28 मग आता आपल्याला काय करायचं आहे दोघांचं CV कम्पेअर करायचं आहे मग ज्याचं CV जादा राहील त्याची कन्सिस्टन्सी कमी राहील ठीक आहे मग इथं लिहायचं लास्टला hence CV of A is greater आता हा काय जास्त आला ठीक आहे CV of A is greater than ठीक आहे पुढच्या पेजवरती लिहू आपण बघा इथं लिहायचं CV of A is 20% and CV of B equals to 14.28% ठीक आहे मग कम्पेअर करायचं इथं लिहायचं कंपॅरिझन मध्ये CV of A is greater than CV of B म्हणजे काय की याचं व्हेरिएशन्स जास्त आहे कोणापेक्षा बी पेक्षा तर मग जास्त कन्सिस्टंट कोण राहणार आहे तर बी राहणार आहे कोण राहणार आहे बी राहणार आहे कारण त्याचं व्हेरिएशन कमी हेन्स कन्सिस्टन्सी किंवा हेन्स वर्कर बी इज मोर कन्सिस्टंट असं लिहायचं हेन्स वर्कर B is more consistent than A ठीक आहे का कारण की आपला जो CV ऑफ ए काय आला जादा आला CV ऑफ ए किती इथं हा किती होता 20% आहे ठीक आहे मग 20% काय ग्रेटर आहे 14.28 पेक्षा म्हणून आपला वर्कर बी ची जी कन्सिस्टन्सी आहे ती जास्त आहे म्हणजे याचं व्हेरिएशन ज्यादा त्याची कन्सिस्टन्सी कमी ज्याची कन्सिस्टन्सी ज्यादा त्याचं व्हेरिएशन कमी येणार आहे ठीक आहे हा प्रॉब्लेम आला होता सेटचा अदरवेळेसचा असा प्रॉब्लेम येतो एक तर तुम्हाला तिथं एक्स बार आणि सिग्मा दिलेला राहतो आणि तुम्ही त्याच्यावरून CV काढायचा CV वरून बघायचं ज्याचं ज्यादा येईल त्याची कन्सिस्टन्सी कमी राहील ठीक आहे आणि तुम्हाला जे विचारलं असेल हू मोर कन्सिस्टंट तर बी काय जास्त कन्सिस्टंट आहे कोणापेक्षा ए पेक्षा ठीक आहे मग असा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा